क्या कहा? नाही, म्या म्हणत होतो ह्या सगळ्यांचा डर नाही तुम्हासनी, पण संभाजीराज त्यांचं काय? संभाजीराजाने तुमच्या भाऊबंदासनी घेतलं हाताशी आणि केली फितुरी. मग काय? आणि दुसरी गोष्ट, यो औरंगजेब, त्याचा कोणी भरोसा द्यावा? हा? त्याचा बी काहीतरी डाव असू शकतो. एवढं दिवस तुम्हासनी जंजिऱ्यातनं बाहेर ठेवायचं, त्याच्या जवळ, ते बी एवढा सगळा फौज फाटा घेऊन, आणि मग शेवटी त्यो बी दख्खन झिकाला चालाया. आणि तुम्हासनी म्हणून सांगतो, तुम्ही बी दख्खन मध्येच येतायसा. ये तो हमने सोचा ही नहीं था. हाँ, तुम्हारा ख्याल ठीक है. वैसे कितना सोचते हो कोंडा जी? अहो काय बोलताय साहुजी? हा? सोचायला तर पाहिजेच ना. अहो आपल्या धन्याचं भलं बुरं त्याच्या सेवकाने विचारात घ्यायलाच पाहिजे, आणि हर घटकेला त्याला सावध भी करायला पाहिजे. एवढा विचार करतो या म्हणून एवढा मान मिळतोय मला हित. बिल्कुल, लेकिन एक बात समझ में नहीं आती. संभाजी ने तुम्हें छोड़ा कैसे? बिल्कुल सही फरमाया. लेकिन और अगर वहां से कोंडा जी नहीं लौटा तो क्या कर लेगी तू? हाय अल्लाह, शुभ शुभ बोलिए. लवंगी, और तू अपने काम से काम रखना. जितना सिद्दी हुजूर ने बोला है उतना ही करने का. ये प्यार मोहब्बत, दिल जताना, ये अब छोड़ दे. तू गुलाम है, सिर्फ गुलाम, और यही तेरी किस्मत है. तेरे नसीब में प्यार मोहब्बत घरदार नहीं है. समझ ले ये चीज. म्हणजे कसं, बाद में कटकट नको. चल निकल अब यहां से. हे काय रे? खिळा हायो. खिळा म्हण, खुटी म्हण, पाचर म्हणलास तरी बी चालतंय. पाचर? पाचर अरे तोफानी कमी करायसाठी केल्यात त्या. अगदी बराबर. बर तोफांच्या रंजुकीची माप? तशी रंजुकी एक सारखीच असती. हा, फक्त वरच्या ज्या 3 मोठ्या तोफा आहेत त्या, त्यांची माप वेगळी असतात. बाकी आपला अंदाज काय चुकायचा नाही. तशी माझी तयारी झालीच म्हणून समजा. माझी बी तयारी तशी झाली. मुळ्या पुंगीच्या मुळे लय तेज हाय. तिचा रस 2 थेंब पोटात गेलं तर माणूस बेहोश होणार एक दिवस. रस तयार केलाय का करायचा हाय? सुरुवात केली. एवढा झालाय. अरे वा, द्या लवकर आमच्याकडे, आम्ही टाकतो कालवनात. होऊ दे चांग भलं एकदाच, पुरा जंजिरा बेहोश होईल. त्याला अजून 2 तांबे तरी लागतात. 2 तांबे? तर
चांगलं वस्त्र गाळ करून घ्यावं लागते. पर काम तमाम होईल ना? तर नाही म्हटलं आयत्या येळेला खोळंबा नको. जंजिरा बेहोश पडला म्हणजे पडलाच पाहिजे. लकुजी, तुम्हाला जर शंका असेल तर 2 नाही 1च थेंब चाकून घ्या. खाशावा, अरे लय जालिम आहे रे तुझं औषध. अजून भनंत डोक्यात माझ्या. कळलं ना आता? 2-4 थेंबानं 1 अर्धा घटका गुंगी येऊन पडला होतास. आता बघा जंजिराच्या हशवांची काय तराव होते ते. चांगलीच तयारी केलीस खाशाबा. पण कोंडाजी बाबांनी थोडी गडबड केली. का उशीर झालाय तेच समजना. गुप्त संदेश बी येत नाही आणि आपला निरोप बाहेर बी जात नाही. तर काय, आपण तर समधी तयारी केली या. तयारी? अरे लखुजी, मी तर लय पुढे गेलो या बाग. काय कसलं येईल? काय हे बी गुंगीची वनस्पती आहे? सिद्धीची मती गुंग करणारी वेल हाय. अशी टाकली ती सहजासहजी मातकट रंगामुळे कोणाच्या लक्षात येत नाही. काय उपयोग काय याचा? दाखवतो. कधी वागे. ही सुरुंगाची वात कोठारात ठेवायची आणि पेटवून द्यायची. लई झाक म्हणजे समधी तयारी झाली म्हणायची. पर आयत्या येळेला कोंडाजी बाबा नाही आलं तर आपल्याला तयारीत राहिलं पाहिजे. स्वराज्याचं काम असं अर्धवट ठेवून नाही जमणार. वय हुजूर, सुनिए तो, मी काय सांगतो, जरूर कुछ. ए उमाजी, तू बार बार वो लवंगी के पीछे क्यों पड़ा रहता है? हाँ? अरे वो है क्या? हाँ? हैसियत क्या है उसकी? हाँ हुजूर, लेकिन वो कुछ गिन रही है. अरे तो गिनने दो ना. लेकिन हुजूर, मुझे उसमें कुछ साजिश लग रही है. साजिश? हाँ. और लवंगी? अरे वो लवंगी क्या साजिश करेगी? हाँ? हुजूर, मुझे दाल में कुछ काला लग रहा है. ए पागल, अरे वो गुलाम है, गुलाम. और गुलाम के पास दाल होती कहाँ है? हा? कुछ भी बकता है, दाल में काला है. तू जा आणि पहरा दे और सब देख लेना, उल्टा सीधा, और सबको खबरदार करना. हाँ? बाद में कटकट नको. चल. जी हुजूर. महाराज, महाडवरून दादाजी देशपांडे आले. दादाजी देशपांडे आले? बोलवा. मुजरा राजे. दादाजी, मुजरा कशा करता? आणि आपण दोघच असताना हे सोपस्कार कशाला? कुठून आला? गारंबी. परवा चिंचघर वरून काल महाडला. तोपर्यंत आपला निरोप मिळाला म्हणून लगोलग रायगड जवळ केला. तयारी कशी सुरू? तयारी चोख आहे राजे. दादाजी, या मोहिमेची सगळी मदार तुमच्यावर आहे. म्हणूनच तर मी जंजिरा नजराड होऊच देत नाही. तुमची इशारत झाली रे झाली की आम्ही गलबत सोडलीच दर्यात. शाबास. 5000 कोळी शिगरे नदीत आणि जवळपासच्या ओढ्यात गळ टाकून बसल्यात. इशारत झाली रे झाली की काठीचे गळ काढायचे आणि त्याच काठीला भाल्याचं पाता अडकवायचं आणि ठोकायचं आणि हर हर महादेव म्हणत त्याच पाण्यातनं पुढं सारखायचं की एकदम खोखरीतच बाहेर यायचं. समोर जंजिरा. वा,
दादाजी, आता काही दिवस तुमचा कुटुंब कबिला महाडवरून रायगडावर आणून ठेव, म्हणजे तुम्ही निर्धास्त राहा. ते बघू राजे, आधी जोखीम सांगा. हे बघा, ही सावली, ती राजापुरीची खाडी. महाराज, या बाहेरची काका, बघा आपल्या दादाजी देशपांड्यांनी केवढी तयारी केली. महाराज, पर दादाजीची तयारी वाया तर जाणार नाही ना? काय झालं? तुमचा अंदाज खरा ठरला महाराज. सिद्धी आणि कोंडाजी बाबांना औरंगजेबाने 4 दिवस पाहुणचारासाठी ठेवून घेतले. 4 दिवस? होय महाराज. त्या दोघांना औरंगजेब एवढ्यात सोडल असं वाटत नाही. क्या वहां एक औरत नहीं चल सकती? कोण आहे तुझ्या बरोबर? अजून कोणाकोणाला ठाव आहे? बोल घडा घडा, नाहीतर इथंच जीव घेईन तुझा. मैंने कहा ना, मैं अकेली हूँ और सिर्फ मैं ही जानती हूँ काय जाणतीस न काय ठाव आहे तुला? कि आप बारूद का कोठार उड़ा देने वाले हो. कोणी सांगितलं? मैं पहले सुन चुकी हूँ. सिद्धि हुजूर को भी बताने गई थी, लेकिन नहीं बताया. का नाही सांगितलंस? कोण पाळतीवर तर नाही ना? नाही. मैंने कहा ना, मैं अकेली हूँ. मैं तुम्हारा साथ दूंगी. पण का एवढा का पुळका तुला? कोण तू? क्यों आप मुझ पर एतबार नहीं कर सकते? कोंडाजी बाबा के साथ जंजीरा में मैं परछाई की तरह रहती हूँ. उनकी वजह से मैं भी स्वराज को चाहने लगी हूँ. दुश्मनावर यकीन ठेवता येत नाही आणि त्यात तू जंजिऱ्यात सिद्धीची विश्वासू आहेस. नाही नाही नगा. हर लंका में एक विभीषण होता है. विभीषण? तो कसा तुला माहिती? कोंडाजी बाबा मुझे कहानियां सुनाते थे, तब मालूम पड़ा. रावण की कहानी सुनी तो लगा क्यों ना मैं विभीषण बन जाऊं, क्यों ना मैं राम की पूजा करूं. और हम सबके राम तो रायगढ़ पर है ना. मैं चाहती हूँ कोंडाजी बाबा का सपना पूरा हो. जंजीरा की जीत के बाद उनकी जय जयकार हो. और इसके लिए मैं कुछ भी कर सकती हूँ. चाहे इसमें मेरी जान चली जाए, मुझे परवाह नहीं. बस मेरी ये दरख्वास्त कबूल कर लो. मुझे एक जिम्मेदारी दे दो. मुन्ना जी, जल्दी करो. क्या हुआ? क्या बादशाह सलामत ने क्या कहा? हमें जंजीरा जाने की इजाजत मिली है. हम अभी इसी वक्त जंजीरा लौट जाएंगे. खंडेरायाच पावला म्हणायचं. वो तुम्हारा आदमी, वो क्या नाम जो आया था? बाळाराव. हाँ, वो सच कह रहा था. संभाजी जंजीरा पर कब्जा करना चाहता है. संभाजी ने अरब हबीब बगदादी को खलीता लिखा था. अल्लाह की मेहरबानी है, वो खलीता बादशाह के जासूसों ने पकड़ा. इसलिए बादशाह को यकीनन खतरा महसूस हुआ. चलो हश्मों को बुलाओ, जाने की तैयारियां करो. कौन है वहां? जी हुजूर. फौज की तैयारी करो. बादशाह सलामत जो खजना देंगे, उसके साथ 1000 की फौज खुद आलमगीर देंगे. कल्याण भिवंडी तक हमारे जासूस आगे जाएंगे. जाओ.
कोंडाजी जी हुजूर. तयारी करो. रायगडावर हमला कधी करायचा म्हणे? पहले जंजीरा फिर रायगड. होय, पहिलं जंजिरात. घर सलामत तो पगडी पचा. चालतंय की. मला बी लई याद येते बघा जंजिऱ्याची. कधी एकदा जंजिऱ्यावरती जातोय आणि अपुरं काम पुरं करतोय, असं झालं या बघा. पूरा काम होय, अपुरं काम. लग्नच करून टाकावं म्हणतो. लवंगी लवंगी करके पटाखा फोड़ रहे हो. पटाकाच फोडायचा आहे हुजूर. मोठा धमाका, मोठा जाळ, तो बी तुमच्याच डोळ्यामोर. नुसतं बघा तर तुम्ही खरं. फिर तो जंजीरा खुश होगा. चलो जंजीरा वापस. 4-5 लोक आहेत, त्यांच्यावर शक भी आहे आम्हाला, पण हमारे पास कुछ सबूत नहीं है. आणि ती लवंगी बाई. लवंगी भाई क्या किया उसने? अपने आप को मालकिन समझती है. हाँ हुजूर, जब देखो तब कोंडा जी के नाम से धमकियां देती रहती है. हुजूर, वो अपने खानसामा के साथ बातें करती है, वैदूषी बोलते, दवाइयां लेती है, और हाँ हुजूर, लखूजी लोहार के भट्टी पर भी जाती है. लोहार की भट्टी? हाँ हुजूर. हुजूर, आप मेरी बात सुने. तुम्ही कोंडाजी बाबाला बोलवाच. सच का सच और झूठ का झूठ यही हो जाएगा. अगर यह बात गलत साबित हुई तो? हुजूर, मुझे पूरा विश्वास है कोंडा जी अकेला नहीं, उसके साथीदार भी हैं. वो आया तो आपके साथ था, लेकिन उसके साथीदार पीछे छोड़ के. कोंडा जी को बुलाने से पहले 10 बार सोचो अब्दुल्ला. बिल्कुल हुजूर. पर हुजूर, सवाल हा आहे की हा खिळा तोफेजवळ कसा? कलाल बांगडी निकामी करणारा हा खिळा बनवला कुणी? धोका वेळीच ओळखा आणि योग्य ती पावलं उचला, क्योंकि बाद में कटकट नको. कील रखने वाला सह नहीं पाएगा. इस कील की चुभन का दर्द इतना कातिल होगा. लवंगी बाई, जी हुजूर. काय चाललंय म्हणायचं ये? कुछ नहीं. म्या येण्याच्या आधी म्या येण्याच्या रेषा काढत होतो. आता म्या आल्यानंतर कसल्या रेषा मारायलायचा? हम कुछ नहीं कहेंगे. म्हणजे इथनं बाहेर जाण्याच्या रेषा तर नाहीत नव्हत्या. आपको जो समझना है समझिए. ही मोठी रेष आहे ते सिद्ध्या, आणि ही अब्दुल्ल्या, आणि ही छोटी रेष आहे त्यो कुमाजीची, आणि ही सरदाराची. नहीं 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 शिलेदार. मग आम्ही समजायचं तरी काय म्हणायचं? हम औरतों का होता है कुछ.
क्या सभी बातें बताए हम? हो लवंगीबाई, एवढं जंजिरात राहून कसं काय एवढं भोळं आहेसा हो तुम्ही? तुमचं बोलणं, तुमचं मोहरणं, तुमचं वागणं एकदम आमच्या मराठमोळ्या बायकांसारखं आहे बघा. सच? सर्व अहो तुम्हासनी लुगडं नेशिवलं आणि कपाळावर एवढं ठसठशीत कुकू काढलं नव तर कोण बी तुम्हासनी लक्ष्मी म्हणून हाक मारल बघा. क्या? वय खरंच सांगतो या. आता सांगा बरं, कसल्या रेषा आहेत तिथे? काय एवढं बघत होतं ते रेषांकडे? आप कितना भी पूछोगे हम नहीं बताएंगे. आमच्या नजरेतनं काय बी सुटत नाही लावूंगी बाय. लेकिन मैं छुपाऊंगी और वक्त आने पर आपको सब बताऊंगी. ए खंडेराया, या बायकांचं मन ओळखणं म्हणजे लय कठीण आहे रे बाबा. अच्छा 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 अच्छा, यासनी दुःख होतं या तेव्हा तोंड बंद करून गप बसत्या. काय बी नाही विचारलं तर म्हणणार का नाही विचारलं, आणि सगळं सांगून टाकते. आणि विचारायला गेलं काय झालं बाई, सांग काय झालं ते, तर म्हणणार काय पडली तुम्हासनी, आणि काय बी सांगणार नाही, लपून ठेवणार. अजबच तर आहे बाबा. अगोदरच कटकट झाली आणि तुम्हासनी कटकटच करायची असेल तर तसं सांगा, मी जातोच इथनं. दाजी वय हुजूर, रायगडावरती कटकट झाली म्हणून इथं आलो या. आता ज्यांनी आणला त्यासनीच कटकट वाटायला लागली या. निघालो म्या, तुमचा जंजिरात तुम्हासनी लाखलाभ. दाजी पोटच भरायचं आहे ना व, कुठं बी जाऊन भरीन. कमरेला तलवार असली की झालं. मुंडा जी, तुम इन पर ध्यान मत दो, हमें तुम पर पूरा भरोसा है. तुम यही रहोगे, दोनों मेरे नजरों के सामने से दूर हो जाओ. जाओ, अपनी शक्ल भी मत दिखाना मुझे. बिना सबूत के तुम मेरे सरदार पर इल्जाम लगा रहे हो. चले जाओ, जाओ. हुजूर, काय हे सुनबाई, अहो किती उशीर तुम्हाला. ह्यापुढे असं दूर देवदर्शनाला जायचं नाही. हा, नसतो गेलो तर तेच बरं झालं असतं. का? काय झालं? नको त्यांच्या भेटीगाठी झाल्या. अरे देवा, कोण भेटलं? कोंडाजी बाबांचं कुटुंब भेटलं आम्हाला जगदीश्वराच्या मंदिरात. आम्ही गाभाऱ्यात चिरायला आणि त्या बाहेर पडायला एकच वेळ झाली. अंगावर अगदी पाल पडल्यासारखं झालं आम्हाला. जगदीश्वरा, मातोश्री, खूप आलं होतं इथवर, पण गप्प राहिलो. नाहीतर चांगलंच सुनावणार होतो आम्ही. बरं झालं काही बोलला नाही ते. देवाच्या दारात बरं दिसलं नसतं ते. मग त्यांनी जे केलं ते बरं दिसतं का? कोंडाजी बाबा आपल्या डोळ्यांदेखत असे शत्रूला फितूर झाले. राजांना किती त्रास झाला त्याचा अजूनही होतोय. आणि या बाई निलाजऱ्यापणानं गडावरचं सन्न खात बसलाय. थोडी जरी चाड असती ना मातोश्री तर केव्हाच गड सोडून निघून गेल्या असत्या. पण नाही, राहतात अजूनही, ठेचात राहतात. आता काय बोलावं आम्ही? हे असं चांगलं दिसतं का? तुम्हीच सांगा आम्हाला. नाही, बरोबर आहे तुमचं, नाही बरं दिसत. अहो पण त्या बाई माणूस, त्यांनी तरी कुठं जायचं? मातोश्री, आपल्या पतिराजांनी स्वराज्याशी एवढी फितुरी केली आहे, त्याचं थोडं तरी सावट असावं की नाही चेहऱ्यावर?
पण नाही, या उलट आमच्याकडे बघून हसल्या, तोंड भरून हसल्या. आता आम्ही काय बोलावं? नका विचार करू तुम्ही. संताप येतो अशा माणसांचा आम्हाला. आता आम्हाला सांगा, त्या मंदिरात आल्या, आपलं कुंकू बळकट राहावं म्हणूनच ना? असंच काहीतरी साकडं घातलं असेल ना त्यांनी मंदिरात. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवालाही कळतं कुणाला काय द्यायचं ते. बघा ना, काय दिवस आले. औरंगजेब स्वराज्याच्या औशाला येऊन बसलाय. अशा वेळी राजांच्या बरोबर निष्ठेने उभं राहायचं, तर हे त्या जंजिऱ्यात आश्रयाला गेले. काय कमी पडलं होतं हो त्यांना स्वराज्यात? बाबासाहेबांनी त्यांचं एवढं कोड कौतुक केलं. कुठं स्वराज्यात पन्हाळा आणणारे हे कोंडाजी बाबा, तर कुठं स्वराज्याला अवकळा लावण्याचा प्रयत्न करणारे हे कोंडाजी बाबा. राजांसोबत भांडणाचा बनाव करून धनाच्या लोभानं हे फितूर झालेत, हेच खरं. सुनबाई, तुम्ही नका फिकीर करू. शंभूराजे त्यांना चांगलीच अद्दल घडवतील. घडवायलाच पाहिजे मातोश्री. कोंडाजी बाबांना ठाऊक नसेल, परंतु अजूनही त्या औंढ्याच्या माळावर रक्त भरल्या पायांनी हत्ती अशा फितुरांची वाट बघतोय. कोंडाजी बाबांना हीच सजा योग्य ठरेल. खराय कुमाजी. बघा, आता तुमचं तुम्हालाच आठवण. समजा कावा. कुमाजी, तू बोलतोयस ते बरोबर आहे. आता पटली ना खात्री? कोंडाजी सहजासहजी जंजिऱ्यात आला नाही ते. पटली, खात्री पटली. त्याला जर मनापासून जंजिऱ्यात यायचं असतं तर आपल्या कुटुंबात कबिला सोबत आला असता तो. पण कोंडाजीचा कुटुंब कबिला अबदार रायगडावरच आहे. कुमाजी, काहीतरी गडबड आहे. वय वय, हे समजा सिद्धी हुजुरांना सांगायला पाहिजे आणि त्यांना पटवून बी द्यायला पाहिजे. वय म्हणजे कसं, बाद में कटकट नको. कटकट नको. कोंडाजी बाबांना ठाऊक नसेल, परंतु अजूनही त्या औंढ्याच्या माळावर रक्त भरल्या पायांनी हत्ती अशा फितुरांची वाट बघतोय. कोंडाजी बाबांना हीच सजा योग्य ठरेल. राणीसाहेब, कोंडाजी बाबा सिद्धीला मुजरे करतायत ते त्यांच्या मनाविरुद्ध. केवळ आम्ही सांगितलं म्हणून. येसू, येसू, काय झालं? नाही, काही नाही. काही नाही. मग डोळ्यात अश्रू कशासाठी? राजे, आम्ही कोंडाजी बाबांबद्दल नाही ते बोललो, याचं वाईट वाटतंय आम्हाला. एवढ्या निष्ठावंतास आम्ही फितूर म्हणून हिणवलं. त्यांना हत्तीच्या पायी द्या असं म्हणालो. त्यांचा मृत्यू चिंतला आम्ही. राजे, आम्हाला आमचीच लाज वाटते हो. आमची पारख अशी पाखरासारखी कुठल्या कुठे उडून गेली. आम्ही चुकलो राजे, आम्हाला क्षमा करा.
येसू, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही तसं म्हणालात कारण तुम्हाला या गनिमी काव्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मोहिमेविषयी गुप्तता ठेवायची म्हणून आम्ही तुम्हाला काही बोललो नाही. त्यामुळे दोष असेल तर तो आमचा आहे. कुलमुख्त्यार म्हणून राजे, आपण असे बोलू नये. आपण योग्यच केलं. मग तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका. नाही समजत. आपण आम्हाला सत्यता सांगितली म्हणून आमच्या मनात कोंडाजी बाबा झळाळून निघाले. परंतु गडावर इतर लोक त्यांना दूषण देत आहेत. त्याचं काय? येसू दूषण देणारच लोक कोंडाजी बाबांना. कारण कोंडाजी बाबांनी कधी आपल्या त्यागाचा ताशा वाजवला नाही की निष्ठेचं तुणतुणं वाजवलं नाही. कोंडाजी बाबा स्वराज्याचे खरे कलंदर. आधी कलंदर आणि मग सरदार. आज हापसाणात जे रयतेचे अश्रू वाहत आहेत ते आपल्या कोंडाजी बाबांच्या निस्वार्थी धाडसानं पुसले जाणार आहे. आजची रात्र ही सत्व परीक्षेची शेवटची रात्र. उद्या जंजिऱ्यावर स्फोट होईल आणि दुसऱ्या क्षणापासून सगळं चित्र बदलेल. आज रयतेच्या सुखासाठी कोंडाजी बाबांनी स्वतःवर फितुरीचा आळ ओढवून घेतलाय. पण बघा बघा, उद्या याच रयतेचे हजारो हात तो आळ पुसण्यासाठी पुढे येतील. मोहीम फत्ते होताच कोंडाजी बाबांना आम्ही सन्मानानं रायगडावर आणू. आणि तो दिवस आमच्या कोंडाजी बाबांच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस असेल. खरंच राजे, तो दिवस सोन्याचा असेल.